हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच ब्लाऊजचं कटिंग बघितलं होतं, जे की 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग संपूर्ण बघितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शिलाई बघणार आहोत, म्हणजेच तो ब्लाऊज आपण कसा शिवायचा. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. छोट्या मोठ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये देत असते. ते व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला तर नक्कीच तुम्हाला सुद्धा ब्लाऊज व्यवस्थित असा शिवता येईल, किंवा ब्लाऊजविषयी तुमचे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा नक्कीच दूर होतील. हा व्हिडिओ बघितला तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर बघा, मी इथं योगपट्टी अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घेतली, अस्तर जॉईंट करून घेतलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण टीप मारून घेतलेली आहे. अगोदर एक टीप मारली, त्यानंतर दाब टीप दिली अस्तरच्या साईडला आणि त्याच्यानंतर आपण व्यवस्थित असा अस्तर आपण जॉईंट करून घेतला आहे. एका योगपट्टीचं तसं आपण करून घेतलं आहे, दुसरी योगपट्टी पण जोडायला चालू आहे. तर बघा, अशा पद्धतीने आता आपण योगपट्टी व्यवस्थित अशी अस्तरची मेन फॅब्रिकला जोडून घेऊयात. तर योगपट्टी तयार करायचे बऱ्याच वेगवेगळ्या ट्रिक असतात, पण मी हीच फॉलो करते कारण ब्लाऊज पटकन होतो. तर बघा, अशा पद्धतीने मी योगपट्टीचं जोडून घेतली, पण नंतर आपल्याला जे 4 टक्सचा पॅटर्न आहे समोरचा, तो आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे अस्तरला. पण त्याच्या अगोदर बघा, आपल्याला जे अस्तरच्या साईडला फिटिंगच्या साईडला आपण जे वाढवलेलं होतं ते आपलं अगोदर कट नव्हतं केलं, नंतर मग आपण कट करून जॉईंट देणार होतो. तर बघा, कट तर केलं पण आता आपण जॉईंट देऊन घेऊया. तर अशा पद्धतीने मी इथं जॉईंट देऊन घेतला आहे, जेणेकरून तो आपल्याला फिटिंगच्या कपड्यासाठी यूज होईल. तर मी तुम्हाला हे सगळं कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक उलटं ठेवायचं आणि त्याच्यावरती अस्तर समोरासमोर ठेवून घ्यायचे. व्यवस्थित आलं पाहिजे, जेणेकरून समोरासमोर ठेवलं ना तर आपल्याला दोन्ही पण बाजू व्यवस्थित समोरासमोर ठेवूनच अस्तर जॉईंट करायचं, जेणेकरून कोणतीच बाजू एकसारखी होणार नाही. दोन्ही पण साईडच्या दोन्ही बाजू आपल्याला तयार करून मिळतील. तर अशा पद्धतीने मी पूर्ण अस्तर मेन फॅब्रिकला जोडून घेतले मेन ब्लाऊज पीसला, आणि त्यानंतर सगळं उरलेलं मेन ब्लाऊज पीस कट करून घेतले. आता मी इथं टक्स पॉईंट दिले होते. आता इथं ऑलरेडी खूप जास्त हे होते, डार्क होतं, म्हणजे ते खूप जास्त दिसत होतं मार्किंग, तरीसुद्धा थोडंसं मी मार्किंग केलं आहे जेणेकरून तुम्हाला दिसावं. त्यानंतर बघा, हे काही सगळं मार्किंग मी व्यवस्थित पूर्ण हे करून घेतले, डार्क करून घेतले, जास्त खडू परत वडून घेतला आहे. आणि त्यानंतर मग हे आपण दुसरं पण साईडचं जॉईंट करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण एक साईडला तर टक्स पॉईंट देतो. आता हे टक्स पॉईंट कसे, कुठे, काय द्यायचे, हे सगळं आपण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. कालच्या कटिंगचा व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितला तर तो तुम्ही नक्की बघा. आता इथं फक्त आपलं शिवायचं काम चाललेलं आहे, तेच आपण शिवून घेऊया. आणि कशा पद्धतीने शिवायचे काय हे सगळं बघा. आता आपण इथं व्यवस्थित अस्तरला जॉईंट करून तर दिलेलं आहे. आता आपण लगेच टक्स मारायला घेतलेत मी. आता इथं टक्स मारताना नेहमी लक्षात ठेवायचे. आता मी टक्स कसा मारते तर प्रत्येक टक्स मी 2 बोटामध्ये घेते बघा. आता कोणता पण दोन्ही पण साईडचे दोन्ही पण आपल्याला दोन्ही हाताचे 2-2 बोटामध्ये तो टक्स घेऊन व्यवस्थित खालचा कपडासुद्धा त्या टक्समध्ये आला पाहिजे आणि अस्तरसुद्धा आलं पाहिजे, हे लक्ष करायचं आहे. नाहीतर मग अस्तर यायचं आणि खालचा कपडा वरीच राहायचा, मग ते कपड्याला फुगा येतो आणि पप येत नाही, व्यवस्थित फिटिंगमध्ये ते दिसत नाही. तर बघा, अशाच पद्धतीने आपल्याला सर्व काही टक्स आपल्याला द्यायचे आहेत. एक बाजूचे झाले, आता दुसऱ्या बाजूचे पण मी तशाच पद्धतीने देते. अगोदर आपल्याला व्यवस्थित कपडा ठेवायचा आहे आणि जिथं मार्किंग केलं आहे तिथं आपल्याला 2 बोटांनी उचलून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने टक्स द्यायचं आहे. जेवढं मार्किंग केलं आहे आपल्याला तेवढेच टक्स देऊन घ्यायचे आहेत, शिलाई घेऊन मारायची आहे. आणि अशा पद्धतीने पप आला पाहिजे. बघा, टक्स पॉईंट किती छान आलेला आहे, कारण हा ब्लाऊज पूर्ण फिटिंगमध्ये बसतो. आणि समजा कस्टमरची छाती भरपूर असते त्यावेळेस मग ती व्यवस्थित बसायला मदत होते. तर बघा, अशा पद्धतीने हे 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आपण बघितलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, आणि या व्हिडिओमध्ये आपण त्याचं स्टिचिंग बघत आहोत. तर बघा, एक योगपट्टी माझी जोडून झाली. योगपट्टीचं जे उंच टोक असतो तो टोक आपल्याला इथं अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जो आपण थोडासा कट मारला होता तिरका, तो तिरका कट बरोबर उंच टोकावरती आपला आला पाहिजे. अशा पद्धतीने आपण इथं स्टिच करून घेतलेली आहे, योगपट्टी जोडलेली आहे.
आता आपण ह्याला हुक लूक पट्ट्या जोडूयात. तर आता हुक लूक पट्ट्या ज्याला कुणाला डाव्या साईडची सवय असते हुक लावायची, कोणाला उजव्या साईडची, आता तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे इथं करू शकता. आता मी इथं अशा पद्धतीने इथं ह्याचे हुकाचे आय बनवण्यासाठी पट्ट्या जोडल्यात, किंवा तुम्हाला बटन लावायचे असेल तर त्या पट्टीवरती तुम्ही बटन लावू शकता. आता इकडच्या साईडनी मी इथं पट्टी खालच्या साईडनी ढकलणार आहे. आता बऱ्याच टाईम मला कमेंटमध्ये विचारतात की ताई तुम्ही हुकलूक पट्टी किती इंच घेता. आपल्या अंदाजाने आपण घेऊ शकतो, ते काही आपण अंदाज असतं, पण शक्यतो 1.5-2 इंच आपल्याला पट्टी हवी असते हुकलूक पट्टीची रुंदीला, आणि उंचीला आपल्या मापानुसार कमी जास्त होते. तर बघा अशा पद्धतीने आता मी इथं पूर्ण हुकलूक पट्ट्या जोडून घेतलेल्या आहे दोन्ही साईडच्या. आणि आपल्याला गळा मार्किंग करायचा आहे, तर गळा मार्किंग करून कट करायचा आहे, थोडासा गोल शेपमध्ये द्यायचा आहे अशा पद्धतीने पसरट, आणि तो आपण देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने पुढचा गळ्याचा आकार आपण व्यवस्थित द्यायचा, मापानुसार द्यायचा, जेणेकरून तुमचा गळा कुठे पुढे येणार नाही, किंवा गळा उतरणार नाही, किंवा शोल्डर उतरणार नाही. तर बघा आता शोल्डर का नाही उतरावं म्हणून त्यासाठी सुद्धा एक छोटीशी टिप्स मी पुढे सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये, तुम्ही नक्की बघा. तर इथं आता मी पायपिंग करून घेते गळ्याला. आता आपल्याला मागं पायपिंगसाठी जास्त कपडा तर उरलेला नव्हता, पण जे काही पुढेसाठी मी थोडीशी पायपिंग काढलेली होती, म्हणजे पट्ट्या काढल्या होत्या, ती मी इथं पायपिंग करून घेते. आता इथं कुणी गोटपट्टी म्हणतं, कुणी पायपिंग म्हणतं. तर आता इथं अशा पद्धतीने करूयात आपण. आता इथं पायपिंग सिंपल करणार आहे. डबल फोल्ड पट्टी वरतून जोडायची, खालच्या साईडनी त्यामध्ये ते पूर्ण मार्जिन टाकून आपल्याला पायपिंग करून द्यायची. अशा पद्धतीने पूर्ण स्टिच करून झालेला आहे माझा समोरचा भाग. इथं तुम्ही इथं 5 आय किंवा 5 बटन वगैरे लावू शकता. तर अशा पद्धतीने माझा इथं पूर्ण रेडी झालेला आहे. खूप फिनिशिंगमध्ये गोल गळा आलेला आहे. तशाच पद्धतीने आपल्याला गळा शिवायचा असतो प्रत्येक ब्लाऊजचा, जेणेकरून गळ्याचं फिनिशिंग छान दिसेल, तर त्यावेळेसच तुमचा ब्लाऊज फिटिंगमध्ये बसेल. तर त्यानंतर आपण अस्तरच्या बाही कटिंग केली होती, त्यावेळेस थोडासा जॉईंट अस्तरला आपल्याला आलेला होता मुंड्याच्या साईडनी, म्हणजे एकदम फिटिंग लेवलला. तर तिथं थोडासा जॉईंट देऊन घेतला, आणि वरची बाही होती ती आपण एक साईडची काटाची कटिंग केलेली होती, तर त्याला पण जॉईंट येणार होते, तर त्यालासुद्धा आपण इथं जॉईंट देऊन घेऊया. तर आता बाहीला जॉईंट कशा पद्धतीने द्यायचा काय, हे सगळं सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, एकदा तुम्ही व्यवस्थित नक्की चेक करा. आता मी इथं थोडक्यात तुम्हाला दाखवते आहे की कसे मी जॉईंट दिले. दोन्ही पण साईडला मी इथं जॉईंट देऊन दिलेले आहेत, आणि त्यानंतर अस्तर जॉईंट करण्यासाठी मी इथं लगेच घेतलं आहे. तर बघा एका साईडचं जोडलं आहे मी एका बाहीचं. आता दुसऱ्या बाहीचं सुद्धा मी इथं तुम्हाला व्यवस्थित जोडून दाखवते. तर अशा पद्धतीने जोडायचं, मध्ये कट मारून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला अस्तर बाही ब्लाऊजला जोडताना व्यवस्थित लक्षात येते. आता इथं मी अस्तरचं थोडंसं टिप मारली. आता तो ज्यावेळेस आपल्याला उलटं सुईचं करायचं असतं, फिनिशिंग द्यायचं असतं, त्यावेळेस आपल्याला इझिली करता येतं. पण हे काय होतं आहे, ह्याला थोडीशी गोटापट्टी होती, तर मला इथं उलटं सुलटं करायचं नव्हतं. खालच्या साईडनीच अस्तरला थोडीशी टिप मारली, आणि त्यावरती मेन फॅब्रिक ठेवून खालच्या बॉटमला टिप मारून घेतली, आणि त्यानंतर साईडनी सुद्धा सगळं एक्स्ट्राचं फॅब्रिक जोडून घेतलं, आणि एक्स्ट्राचं कट करून घेतलं. अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून बघितल्या बाह्या दोन्ही पण साईडच्या आपल्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत. त्या साईडला ठेवून दिल्या. आता आपण घेऊया बॅक पॅटर्न. आता इथं बॅक पॅटर्नला मी इथं उलटं सुईचं करूनच फिनिशिंग देणार आहे, कारण गोटपट्टीसाठी पट्ट्या उरल्या नव्हत्या. तर बघा अशा पद्धतीने अगोदर आपण सुईच्या बाजूनी अस्तर ठेवायचं आहे, आणि गळ्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये टिप द्यायची आहे, 1/2 इंच अस्तरचं मार्जिन सोडून. ठीक आहे, मेन फॅब्रिकचं थोडं जास्त असतं, त्यानंतर ते आपण कट करून टाकतो अशा पद्धतीने. त्यानंतर बॉटमला सुद्धा मी इथे टिप मारून घेतलेली आहे. गळ्याला असे छोटे छोटे कट आपल्याला द्यायचे आहेत. ठीक आहे, थोडासा व्हिडिओ फास्टमध्ये केलेला आहे, कारण 45 मिनटाचा किंवा 1 तासाचा व्हिडिओ बनतो. मग काय व्हिडिओ खूप मोठा होतो, मग तुम्ही बघत नाही, त्यासाठी मग थोडासा व्हिडिओ मी स्पीडमध्ये केलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपण व्यवस्थित सुईचा करून घेतला आहे पूर्ण, म्हणजे भाग याचा बॅक पॅटर्नचा, आणि त्यानंतर आपल्याला वरतून फिनिशिंग टिप दिलेली आहे गळ्याच्या साईडला. ठीक आहे, त्यानंतर आपण इथं खालच्या बॉटमला सुद्धा कमरेला व्यवस्थित टिप मारून घेतलेली आहे, आणि आपण फिटिंग लेवलला, मुंड्याच्या लेवलला आणि वरती शोल्डरला व्यवस्थित अस्तर आपण जॉईंट करून घेतलेला आहे, आणि एक्स्ट्राचं फॅब्रिकसुद्धा आपण इथं कट करून घेऊयात.
आता मी इथं पूर्ण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलं. आता आपण एक साईडला इथं कटिंग करताना टक्स पॉईंट दिला होता, तो टक्स पॉईंट थोडासा अजून मार्किंग करून घेतला आणि थोडासा छापा मारून घेतला. दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स पॉईंट मिळालेला आहे, तो टक्स पॉईंटला सुद्धा थोडासा मार्किंग करून घेतलं आणि तो व्यवस्थित केला. आणि त्यानंतर मग आपल्याला तेवढाच टक्स पॉईंटला आपल्याला टक्स द्यायचा आहे. ठीक आहे. आता खालच्या साईडकडून थोडा जास्त घेतो आपण, वरच्या साईडने थोडासा मिळत मिळत घेतो, जेणेकरून तो व्यवस्थित असा टक्स पॉईंट देतो. अशा पद्धतीने मी डबल टिप देत असते टक्सला, कारण डबल टिप दिली तर व्यवस्थित राहतो आणि फिटिंगमध्ये सुद्धा ब्लाऊज छान बसतो. आता बघा इथं आपलं बॅक पॅटर्न रेडी आहे, फ्रंट पॅटर्न रेडी आहे आणि बाहीसुद्धा आता आपण लगेचच जोडायला घेऊया. इथं बॅक पॅटर्न सुईच्या बाजूने ठेवलं आहे आणि त्याच्यावरती उलट्या बाजूने आपण फ्रंट पॅटर्न ठेवूया आणि अशा पद्धतीने आपण इथं टिप मारून घेऊया. तर बघा अगोदर आता इथं टिप मारताना ज्याला कोणाला ब्लाऊजला शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम्स असतात, जे जे शोल्डर उतरतात खांद्याच्या खाली, तिथं थोडंसं आपल्याला आडवी टिप द्यायची आणि त्यानंतर आपल्याला शोल्डर जोडायचं, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. थोडंसं आपल्याला तिरकी लाईन मार्किंग करायची, ते जसं तुम्ही बघितलंच. आता त्यानंतर आपण बाही जोडूया. बाही कधी पण मध्येतून जोडायची, जेणेकरून दोन्ही साईडला छान बसते. इकडच्या साईडला जास्त, तिकडच्या साईडला कमी ओढल्या जात नाही, ताणल्या जात नाही अजिबात, व एकदम परफेक्ट बरोबर बसते. त्यासाठी आपल्याला मध्ये जिथं कट मारला तो कट आपला बरोबर शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि बाहीचा आपल्या दोन्ही साईडकडून जॉईंट करायचा आहे. त्यानंतर परत डबल टिप देऊन घ्यायची, जेणेकरून छान बसते. इथं बघा अशा पद्धतीने आपली बाही जोडून झालेली आहे. आता इथं मी दुसऱ्या साईडची सुद्धा बाही जोडायला घेते आहे. तर एक्स्ट्राचं जे काही फॅब्रिक असतं तो व्यवस्थित मुंडा मोजून घ्यायचा आणि थोडासा मुंड्याचा आकार द्यायचा आणि त्यानंतर बाही जोडायला घ्यायची. आता इथं मुंड्याचा आकार आपण व्यवस्थित तो दिलेलाच असतो, पण थोडासा आपल्याला कर्सिपमध्ये द्यायचा, जेणेकरून जिथं मुंड्याला घोळ येतो, आता कोणाकोणाच्या बाहीच्या खाली इथं मुंड्यामध्ये घोळ येतो ना, तर त्यांनी थोडासा आकार आपल्याला अजून व्यवस्थित करून द्यायचा, जेणेकरून मुंड्यामध्ये आतमध्ये थोडासा आकार दिला की मग मुंड्यामध्ये घोळ येत नाही. तर ती एक छोटीशी टिप्स म्हणून समजा आणि लक्षात ठेवा. आता अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊजचं पॅटर्न आपण जोडून घेतलेले आहे. शोल्डर व्यवस्थित आलं आहे का, बरोबर आलं आहे का ते चेक करून घेतलं आणि त्यानंतर व्यवस्थित असं हुक लूक पट्टी आणि वरची आयपट्टी दोन्ही पण आपण एकावर एक व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि अशा पद्धतीने आपण मोजून घेतला. आता इथं थोडं थोडं एक्स्ट्रा होतं ते पण आपण इथं कट करून घेऊयात अशा पद्धतीने. पण अगोदर आपल्याला सुईच्या बाजूने इथं टिप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला उलटी बाजू करून फिटिंग टाकायची आहे. अगोदर सुईच्या बाजूने इथं का टिप मारते आहे, तर कारण आपलं मार्जिन पूर्ण आतमध्ये जातं, ओव्हरलॉक नाही केलं तरी चालतं थोडंफार. आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित पलटी करून घ्यायचं. आता पलटी करताना व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे, आपल्याला पूर्ण मार्जिन आतमध्ये व्यवस्थित जातं आहे बघायचं आहे. आणि अशा पद्धतीने फिटिंगची पहिली टिप म्हणजे पहिली टिप मारायच्या अगोदर आपल्याला हे मार्जिनचं फिनिशिंग देऊन घ्यायचं व्यवस्थित पलटी करून. तर अशा पद्धतीने आपण इथं घेतलेलं आहे. आता इथं फिटिंग लेवलच्या आपल्याला टिपा टाकायच्या आहेत, त्यासाठी आपल्याला पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि जे काही तुमचे मापं असतील ते तुम्हाला इथं फिटिंगसाठी टाकायचे आहेत. आता इथून बघा जी आयपट्टी बसवलेली असते तिकडून थोडं जास्त असतं, तिकडून आपण नाही टाकायचं. इकडून जिथून आपल्याला हुकपट्टी लावायची आहे, हुक लावायचे आहे, त्या पट्टीकडून आपण इथं मापं टाकायला सुरू करायची. छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग आणि बाहीचा दुसरा भाग, तर दंडघेराचा दुसरा भाग, अशा पद्धतीने आपल्या इथं टाकायचा आहे. त्यानंतर बघा दंडघेराचा इथं दुसरा भाग टाकलेला आहे. छातीचा चौथा भाग आणि प्लस अर्धा इंच जास्त घ्यायचं, जिथून आपल्याला लूकपट्टी आपण जोडलेली असते त्या साईडला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो. 38 साईजचा ब्लाऊज होता, एक साईडकडून 9.5 घेतलं, एक साईडकडून 10 घेतलं. त्यानंतर कमरेचा दोन्ही साईडकडून चौथा भाग टाकला आणि दोन्ही बाह्यांना आपण दंडघेराचा दुसरा भाग टाकला आहे. तर अशा पद्धतीने आपण फिटिंग लेवल करून घेतलेली आहे. एकदम सरळ फिटिंग येण्यासाठी आपल्याला एक छोटीशी ट्रिक वापरायची आहे आणि अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच मार्किंगवरती आपली पहिली फिटिंगची टिप आली पाहिजे, जेणेकरून फिटिंगची टिप सरळ आली तर ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतो फिटिंगला.
आणि ज्यावेळेस आपलं फिटिंगची टीप वाकडी तिकडे आली तर मग कुठेतरी फुगा येतो, कुठेतरी लूज होतं ब्लाऊज. ते असं न होता आपलं व्यवस्थित ब्लाऊज फिटिंगमध्ये बसण्यासाठी फिटिंगची टीप सरळ येते का, कटिंग व्यवस्थित असेल, स्टिचिंग व्यवस्थित असेल परफेक्ट, तरच आपली ही फिटिंगची टीप व्यवस्थित येते. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता फिटिंगच्या टिपा माझ्या किती सरळ आणि व्यवस्थित आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला फिटिंग करून घ्यायचं आहे. आता हे माप पूर्ण मी कस्टमरच्या अंगावरती घेतलेले होते, तेच माप टाकून मी कटिंग केलं आलं आहे आणि पूर्ण ब्लाऊज मी इथं शिवून घेतलेला आहे. पाहू शकता किती फिनिशिंगमध्ये गोल व्यवस्थित असा पुढचा गळा आलेला आहे. 4 टक्सच्या पपसुद्धा किती छान आलेला आहे, जेणेकरून पूर्ण छाती त्यामध्ये बसते आणि व्यवस्थित फिटिंगमध्ये ब्लाऊज होतो. अगदी कुठे उचकत नाही किंवा कुठं लूज होणार नाही किंवा कुठे तुमच्या ह्या ब्लाऊजला फुगासुद्धा पडणार नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज स्टिच केला तर नक्कीच तुमचे कस्टमर देखील वाढतील आणि तुमच्या ब्लाऊजचं फिनिशिंगही अगदी परफेक्ट येईल. हे ब्लाऊज तुम्ही बघताच तुम्हाला दिसत असेल किती फिनिशिंगमध्ये आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजून काही तुमच्या शंका असतील तर ते सुद्धा विचारा. तर बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊज फिनिशिंगमध्ये रेडी केलेला आहे. तर बघा ताईंनो, तुम्ही ज्यावेळेस कटिंग व्यवस्थित करताल लक्ष देऊन त्यावेळेसच तुम्हाला हा ब्लाऊज स्टिच करता येईल. ज्यावेळेस आपण कटिंग व्यवस्थित असेल तर आपलं स्टिचिंगसुद्धा अगदी परफेक्ट येतं आणि फिटिंगसुद्धा छान बसतं. तर हे पूर्ण ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. बॅकनेसुद्धा मी तुम्हाला इथं व्यवस्थित दाखवते आणि कटिंगचा व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली देते, जेणेकरून तुम्ही तो बघून व्यवस्थित कटिंग करून ब्लाऊज शिवू शकता. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.